नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी टार्गेट देऊन पेपर घेत असतो, म्हणजे 3 पेपरमध्ये रिव्हिजन आली पाहिजे। विषयाचं डिवायडेशन 3 भागामध्ये केलेलं आहे, त्यामुळे 3 पेपरमध्ये रिव्हिजन येत असते आणि चौथा पेपर ऑल ओव्हर सस्पेंड ठेवला जातो। आपल्या सिलेबस दिला जातो, टार्गेट दिला जातो, टार्गेटनुसार अभ्यास करून घेतला जातो आणि त्या टार्गेटवर पेपर घेतला जातो। म्हणून विद्यार्थी ओपन तोडतात। आपल्या जर ओपन तोडायचं असेल त्यांनी नवी दिशा अकॅडमी सोबत कनेक्टेड व्हायचं आहे। त्यांना हप्त्यातून 2 पेपर मिळेल, म्हणजे टार्गेट बुधवारचा पेपर झाला चालू असतानाच रविवारच्या पेपरचं टार्गेट मिळेल, रविवारचा पेपर चालू असतानाच बुधवारच्या पेपरचं टार्गेट मिळेल। ज्यांना टार्गेट देऊन पेपर द्यायचा आहे आणि तयारी करायची आहे आणि कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मार्क उच्चांक गाठवायचा आहे, तर वेळ न घालवता आपण एक एक गणित समजून घेऊया। प्रश्न क्रमांक 36, 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे। तर नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची असेल तर काय म्हणायचं, नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या अपॉन 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। काय म्हणायचंय, नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे काय, पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या अपॉन 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या। पहिली नैसर्गिक संख्या हे 11 आणि शेवटची नैसर्गिक संख्या आहे 50। 50 आणि 11 किती झाले 61। तर आता इथे एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, एकदम सोपं आहे। 11च्या ऐवजी किती घ्यायचे, 10 घ्यायचे आणि 50 मधून 10 गेले किती राहिले सांगा, 40। तर मग आता 2 आणि 40 कोणत्या पाड्यामध्ये, 2च्या बे एक बे बे 20 40। तर मग आता 61 गुणिले 20 करा, शून्य जसा तसा लिहा, बे एक बे आणि बे सकम 12, 1220 नैसर्गिक संख्येची बेरीज आलेली आहे। आता पुढचा प्रश्न बघा, तीनशे या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमाने येणारी नवी त्रिकोणी संख्या कोणती, असा प्रश्न जर विचारला तर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पहिला प्रथम पाया काढायचा, त्या पायामधून 9 वजा करायचे आणि त्याच्यानंतर नवी त्रिकोणी संख्या काढायची। एकदम सोपं गणित आहे आणि हस्तांदोलनाच्या विरोधात आहे। मग कसं पहा, 300 या म्हणलं तर 300ची दुप्पट करायची, 300ची दुप्पट किती होईल बोला सगळेजण, 600। मग आता 600च्या पूर्वी असणारी वर्ग संख्या कोणती आहे, 576। 576चा वर्गमूळ किती, 24। आता हा जो पाया आला, हा काय आला, पाया आला आणि या पायामधून काय करायचंय, 9 वजा करायचे। आता 24 मधून 9 गेले किती राहिले, म्हणजे 15। तर या ठिकाणी 15 हा काय आला, पाया आला। पूर्वीची नवी त्रिकोणी संख्या काढायची तर पाया माहिती करून घ्यायचा, पाया किती आला मग 24च्या पूर्वीचा 15 आला। तर काय म्हणायचं सांगा, 15 गुणिले 16 अपॉन 2। 2 आणि 16 कोणत्या पाड्यात आहे, 2च्या बे एक बे बे 8 16, 15 8 किती 120। तर पूर्वीची नवी त्रिकोणी संख्या किती आली, 120। तर पुढचा प्रश्न बघा, एका पुस्तकाची 200 पाने 250 पाने आहेत, तर त्या पानावर क्रमांक घालण्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल, असा प्रश्न विचारलाय। एकदम सोपा आहे, तुम्हाला माहिती पाहिजे तर 2 हा अंक 1 ते 100च्या पानामध्ये किती वेळेस वापरला जातो, 1 ते 100 साठी 20 वेळा आणि एक अंक 21 वेळा वापरतात। 1 ते 100 पर्यंत 2 अंक 20 वेळा। त्याच्यानंतर 101 पासून ते 200 पर्यंत हा 200चा 2 आला, किती वेळा होईल, 21 वेळा। किती वेळा, 21 वेळा। आणि 201 पासून ते 50 पर्यंत, 201 पासून ते 50 पर्यंत, 250 पर्यंत किती वेळा होईल। आता 201 ते 250 हे 50 झाले समजा, आणि 1 ते 50 म्हणलं तर त्यांचे किती 15 हा अंक, 15 वेळेस 2 अंक येईल 1 ते 50 पर्यंत, म्हणजे 200 ते 250 पर्यंत 2 सिंगल पकडायचा, किती 2 आणि हा 50 वेळेस येईल। आणि त्याच्यानंतर मधले जे 2 आहे समजा ते 15 वेळेस येईल। मग आता 50 आणि 15 किती झाले सांगा, 65। तर यांची करायची बेरीज
सांगा 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. किती वेळेस वापरावं लागेल? 106 वेळेस. तर आता पुढचं गणित बघा. चोवीस आणि 16 डबल एक्स आय व्ही म्हणजे काय? 24 होय. आणि एक्स व्ही आय म्हणजे किती? 16 होय. मग आता याच्यामध्ये काय आहे? हे 24 आहे आणि हे 16 आहे. 24 मधून 16 गेले किती राहिले? 8. आता इथं म्हणजे 24 वजा 16 बरोबर किती? 8. तर 8ला काय म्हणतात सांगा? व्ही डबल आय. 8ला काय म्हणायचं? व्ही ट्रिपल आय म्हणायचंय. काय? व्ही ट्रिपल आय. पुढील गणित बघा. एका संख्येला 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 242 ने कमी आला तर ती संख्या कोणती? पुन्हा डबल प्रश्न बघा. एका संख्येला 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणले. 24 ने गुणण्याच्या ऐवजी 13 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 242 ने कमी आला तर ती संख्या कोणती? बिलकुल सोपं गणित आहे. मग आता जर चुकून 13 ने गुणलं तर काय म्हणायचं सांगा? 24 वजा 13. 24 मधून 13 गेले किती राहिले? 11. मग आता फरक किती आला दोघांचा? 11. आता ती संख्या काढायची असेल आणि त्या ठिकाणी काय झालं? कमी आला म्हणजे कमी येऊ अगर जास्त येऊ, मूळ गुणाकारापेक्षा कमी येऊ अगर जास्त येऊ, तर त्यांच्यामध्ये काय पडन? फरक पडन. ते या ठिकाणी हा याला म्हणायचा फरक. तर ती संख्या काढण्यासाठी बोलायचं सगळ्यांनी फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक. आता जो मोठा फरक आहे तो वर ठेवायचा. किती आहे? 242. हा वर ठेवायचा आणि लहान फरक हा 11 खाली लिहायचा. ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक म्हणजे 242 आपण 11. 11 1 11, 11 दोन्ही 22, राहिले 2, 11 दोन्ही 22. तर ती संख्या किती आली? 22. पुढचं गणित बघा. दोन संख्येच्या बेरजेची 5 पट. दोन संख्येच्या बेरजेची 5 पट बरोबर 120 आहे. त्यापैकी एक संख्या किती आहे? 17 आहे. तर दुसरी संख्या कोणती? तर आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? दोन संख्येच्या बेरजेची 5 पट म्हणजे दोन संख्येची बेरीज अगोदर काढणं आहे. मग बेरजेमधून काय करायचं? पहिली संख्या वजा करायची 17 आणि त्याच्यानंतर दुसरी संख्या निघल. तर मग पहा, दोन संख्येच्या बेरजेची 5 पट. 5 पट म्हणजे काय सांगा? 5 1 6 बरोबर किती आहे सांगा? 120. गुणीला 5 येतं काय होईल? भागीला 5. 5 1 5, 5 2 10, 2 राहिले 5 24 म्हणजे 5 24 120. तर आता ही जे 24 आले काय आलं? हे 24 दोन संख्येची बेरीज झालं. आता त्यापैकी एक संख्या वजा करायची. एक संख्या किती वजा करायची? 17. तर 24 मधून 17 गेले किती राहिले? 7. तर दुसरी संख्या किती आलेली आहे? 7. 42 नंबरचं गणित बघा. 42 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? हे गणित एकदम सोपं आहे. तर आता इथं किती मीटर लांब आहे सांगा? 72 मीटर लांब आहे. किती ठिकाणी कापायची? सारख्या अंतरावर कापायची 8. मग या ठिकाणी काय होईल? 8 घाव 9 तुकडे. मग आता कसं पहा? या ठिकाणी 1 घाव 2 तुकडे, 2 घाव 3 तुकडे, 4 घाव 5 तुकडे, 8 घाव 9 तुकडे. मग या ठिकाणी 8च्या ऐवजी किती घ्यायचे? 9 घ्यायचे. मग 8 घाव 9 तुकडे होते का नाही? मग 9 1 9, 9 8 72. तर या ठिकाणी किती लांबीचा एक तुकडा निघेल? 8 मीटर लांबीचा निघेल. त्रेचाळीस नंबरचं गणित पहा. एका पेटीतील मण्याच्या 5, 15 किंवा 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 मणी उरतात. मग आता उरतात म्हणजेच काय? अधिक म्हणायचंय. आणि बाकी म्हणजे काय? अधिक. आणि शिल्लक म्हणजे काय? अधिक. हे समानार्थी शब्द आहे उरतातचे. तर त्या पेटीत कमीत कमी किती मणी असतील? आता कमीत कमी काढणं म्हणजे काय? लसावी काढणं होय.
कमीत कमी काढणं म्हणजे काय? लसावी काढणं वय. मग आता लसावी कोणाचा काढायचा आहे? 5, 15 आणि 20चा. कोणाचा? 5, 15 आणि 20. 5, 15, 20 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या पाड्यात आहे. 5च्या पाड्याचं नाव डाव्या साईडला लिहा. 5 1 5, 5 3 15, 5 4 20. शेवटच्या दोन अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 5 3 15, 15 4 60. मग आता प्रत्येक वेळेस 2 मणी कमी म्हणजे उरतात म्हणलं तर काय करायचं? अधिक 2 करायचे. 60 आणि 2 किती झाले? 62. ते कमीत कमी किती मणी असतील? 62 वय. पुढचं गणित पहा. रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 13 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही? इथं मतदान केले नाही हे काढायचं आहे आपल्याला. तर त्या गावच्या किती जणांनी मतदान केलं किती जणांनी नाही केलं हे पाहायचंय. आता गावाची एकूण लोकसंख्या किती सांगा? 5209 आहे एकूण लोकसंख्या. त्यापैकी किती पुरुष मतदान केलंय? 1405 पुरुषांनी मतदान केलं. त्याच्यानंतर किती स्त्रियांनी मतदान केलं? 1300 स्त्रियांनी मतदान केलं. त्यांची काय करायची बेरीज? 5 आणि 0 5 0 0 0 4 आणि 3 7 आणि 1 आणि 1 2 इतक्या जणांनी काय केलं? मतदान केले. तर मग आता एकूण मतदानामधून 2705 मतदान वजा करायचं. तर आता हे केलेलं मतदान वजा केलंय. तर आता इथं न केलेलं मतदान आपल्याला काढायचंय. तर सांगा मग 9 मधून 5 गेले किती राहिले? 4. 0 मधून 0 गेले 0 आणि 2 मधून 0 गेलं 2. 5 मधून 2 गेले किती राहिले? 3. तर किती जणांनी मतदान? 1 मिनिट. 2705 आहे. किती आहे? 2705. नऊ मधून 5 गेले किती राहिले? 4. 0 मधून 0 गेले 0. 12 मधून 7 गेले किती राहिले? 5. हातचा घेतला वापस 2 1 3. 5 मधून 3 गेले किती राहिले? 2. 2504 मतदारांनी मतदान केलं नाही. किती मतदारांनी मतदान केलं नाही? 2504. पुढचं गणित बघा. 70 81 वजा 1267 या वजा बाकीचे उत्तर किती? गणित एकदम सोपं आहे, अवघड नाही. 70 81 वजा 1267 हे रिहर्सलचं गणित आहे. 11 मधून 7 गेले किती राहिले? 4. हातचा वापर द्या. 6 आणि 7 लक्षात ठेवा. 8 मधून 7 गेला 1. त्याच्यानंतर 10 मधून 2 गेले 8. हातचा वापर द्या. 1 आणि 2 लक्षात ठेवा. 7 मधून 2 गेले 5. उत्तर झालंय 5814. पुढचं गणित पहा. 3 मुलांना 27 वह्या वाटल्या. 3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील? तर मग आता इथं काय काढायचं आपल्याला? मुलं काढायचे, वह्या काढायच्या. तर मुलं काढायचे. तर मुलं उजव्या साईडनं लिहायचे जे काढायचं ते, आणि डाव्या साईडनं काय लिहायचं? वह्या लिहायचं. 27 वह्या किती मुलांना? 3 मुलांना. एक ग्रोस म्हणजे किती? 12 डझन. एक ग्रोस म्हणजे काय? 12 डझन. आणि 12 डझन म्हणजे किती नग? 12 गुणिले 12 करा म्हणजे किती झाले? 144. ते 144 वह्यासाठी किती म्हणजे वह्या किती मुलांना वाटता येईल? 144 वह्या किती मुलांना वाटता येईल? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 144 गुणिले 3 आपण 27. 3 आणि 27 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 9 27. 9 आणि 144 कोणत्या पाड्याच्या? 9च्या. 9 1 9 9 1 9. 14 मधून 9 गेले किती राहिले? 5. 9 सकी 54 म्हणजे 9 16 144. 16 1 16. तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येईल? 16 मुलांना वाटता येईल.
48 नंबरचं गणित बघा. एका संख्येचा 3/8 भाग बरोबर 21. तर ती संख्या कोणती? एकदम सोपं आहे. एका संख्येचा म्हणजे काय? एकचा. चा म्हणजे काय? गुणिला. चाचीचे म्हणजे काय? गुणिला. हिंदीमध्ये काकीचे म्हणजे काय? गुणिला. किती आहे सांगा? 3/8 बरोबर किती सांगा? 121. भागेला 8 येतं काय होईल? गुणिला 8. गुणिला 3 येतं काय होईल? भागेला 3. 3 आणि 21 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 7 21 म्हणून x बरोबर सांगा 8 7 56. तर याचं उत्तर किती आलंय? 4 नंबर पर्याय 56 आहे. पुढचं गणित बघा. एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती 6 फेऱ्या मारतो. तो एका मिनिटात 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? तर आता फेऱ्या काढायच्या म्हणून फेऱ्या उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचे? सेकंद लिहायचे. तर मग आता सांगा एका सेकंदामध्ये किती? 6 फेऱ्या. तर आता 1 मिनिट 15 सेकंद. 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद. 60 अधिक 15 किती झाले सांगा? 75. तर 75 सेकंदामध्ये किती? यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा 75 गुणिला 6/1. मग आता 6 5 30 0 आले 3 6 7 42 3 किती? 45. तर याचं उत्तर किती आलं? 450. पन्नास नंबरचं गणित बघा. पुढील पैकी कोणत्या संख्येला 8ने निश्चित भाग जाईल? तर 8ने निश्चित भाग जाण्यासाठी काय? ज्या संख्येच्या एकच स्थानी 2 असेल. तर आता 2ची कसोटी लक्षात घ्यायची. एकच स्थानी 2 आहे. आता इथं वॉशआउट झालं म्हणजे 25 आणि 21 वॉशआउट झालं. याच्यापैकी एक उत्तर असू शकतं. पण या ठिकाणी काय करायचं? म्हणजे 8ने निश्चित भाग जाईल. ज्या संख्येला 9 आणि 2 न भाग जातो किंवा 2 किंवा 9 न भाग जातो त्याला 8ने निश्चित भाग जातो. काय म्हणायचं? ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्याला 8ने निश्चित भाग जातो. एक तर 2ची कसोटी म्हणजे ज्यांच्या एका स्थानी 2 4 6 8 0 आहे. ती एका स्थानी किती? इथं 2 आहे आणि पुढे बास. आणि 9ची कसोटी आणि 3ची कसोटी लक्षात ठेवायची. 3ची किंवा 9ची कसोटी. आता इथं 9ची कसोटी लागू होईल कारण 8ने भाग जातो म्हटल्यानंतर 9 आणि 2 न 9ची कसोटी काय? सर्व संख्येची बेरीज आपण 9. तर मग आता इथं काय करायचं? 7 7 आणि 2 9 9 4 13 13 आणि 3 15 15 आणि 2 नाही 7 आणि 2 9 9 4 13 13 आणि 3 16 16 आणि 2 किती झाले? 18 आणि 18 भागेला किती? 9 9 1 9 9 2 18 म्हणजे भाग पूर्ण जातो. तर पर्याय क्रमांक किती आहे? म्हणजे याला पूर्ण भाग जातो म्हणून 72 432 हे उत्तर आहे. कारण याला 2 नाही भाग जातो आणि 9 नाही भाग जातो. म्हणजे 2 व 9 ने भाग जातो म्हणून त्या ठिकाणी 8ने निश्चित भाग जातो. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. तर पर्याय क्रमांक 1. गणित नंबर 51. ज्या संख्येला 5 6 आणि 9 ने निश्चित भाग जातो त्या संख्येला रिकामी जागा या संख्येनेही निश्चित भाग जातो. तर मग याच्यामध्ये काय करावं लागेल? असं गणित आलं तर काय करायचं? 5 6 आणि 9चा काय करायचा? लसावी काढायचा आणि त्या लसावीला याच्या सर्व संख्येने भाग जायला हवा. मग आता 5 6 आणि 9 कोणत्या पाड्यामध्ये? आता 6 शेवटचे 2 अंक 3च्या पाड्यामध्ये 6 आणि 9 म्हणजे 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 5 दशांत शिर्या कारण 3च्या पाड्यामध्ये नाहीये. तर शेवटच्या 2 अंकाला भाग जातो का? नाही. तर त्या ठिकाणी लसावी उपयोग झालाय. आणि लसावी म्हणजे काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 3 5 15 15 2 30 30 त्रिक किती? 90. तर 90 हा आला या ठिकाणी लसावी. आता या 90 ला कोणत्या संख्येने भाग जातो पहा? 10 ने 10 90 15 सेकी 90 45 दोन्ही 90 म्हणून पर्याय क्रमांक किती? 2. 52 नंबरचं गणित बघा. 2 संख्येचा गुणाकार 2 संख्येचा गुणाकार 64 80 असून त्यांचा मसावी 8 आहे. तर त्या संख्येचा लसावी किती? आता 2 संख्येचा गुणाकार म्हणजे काय? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या.
दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. त्याच्यानंतर काय म्हणायचं, मसावी 18 आहे तर लसावी किती. तर म्हणून याचं एक लक्षात ठेवायचं, काही काढायचं असं मसावी काढा लसावी काढा तर काय म्हणायचं, किंवा पहिली संख्या काढा का दुसरी संख्या काढा किंवा दोन संख्येचा गुणाकार काढा, मसावी लसावी किंवा एक संख्या दिलेला असेल तर त्याच्यापैकी कोणती काढू शकता. तर काय म्हणायचं, मसावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. आता पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या म्हणजे काय, यालाच म्हणायचं दोन संख्येचा काय गुणाकार. तर मसावी किती आहे सांगा, 18 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. तर मग आता दोन संख्येचा गुणाकार किती आहे, 64 80 आहे. आता गुणिला 18 आहे तर काय होईल, भागेला 18. 18 एक 18, 18 त्रिक 54, 64 मधून 54 गेले, राहिले 10. 18 सक 108. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. तर मग लसावी किती आला सांगा, 360. पुढील प्रश्न बघा. विद्यार्थी मित्रांनो, एक एक गणित बिलकुल समजून घ्यायचंय. गणिताचा भाग अवघड नाही. ज्या विद्यार्थ्यांना गणित शॉर्टकट ट्रिक्सनं शिकायचे आहे, टोटल प्रकरण म्हणजे असं नाही चालणार, एक मी सोडून देईन बाकीचे तुम्ही सोडवा. अनेक विद्यार्थी कॉपी सेंटरचे असल्यामुळं जवळपास 80 ते 85% त्या विद्यार्थ्यांना गणिताचा प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा गणिताच्या बेड्या तोडायचा गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा सुद्धा नवी दिशा अकॅडमी ॲपवर उपलब्ध करून दिलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना शॉर्टकट ट्रिक्स वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचे, कोर्स घ्यायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ॲपवर मिळेल. चला पुढचा गणित बघा. दोन क्रमागत संख्येचा लसावी 480 आहे तर त्या संख्येची बेरीज किती. मग आता तिथं काय करायचंय, बेरीज काढायची आपल्याला. दोन समसंख्या म्हणलं तर काय करायचंय, 480 लिहायचे. 480 ची दुप्पट किती होईल सांगा. हा शून्याचा संतासा लिहायचा. 2 8 1606 हा चालेल का, 2 4 8 किती 9. मग 960च्या 961 याच्यामध्ये किती मिळवायचं आहे, 1 मिळवायचा. किती मिळवायचा, 1 मिळवायचा. म्हणजे 480 ची दुप्पट करायची आणि तुम्हाला वर्ग संख्या बनवायची. तर 480 गुणिले 2 केलं 960. 960 ने किती होईल, 961. मग आता 961 वर्गमूळ किती आहे सांगा, 31. तर मग समसंख्याची काय आहे, समसंख्याचा लसावी दिलाय. तर मग आता लसावी दिला असताना त्याची दुप्पट केली, 960 आली आणि अधिक 1 मिळवलं 961. 961 वर्गमूळ 31. मग आता डाव्या साईडची समसंख्या आणि उजव्या साईडची समसंख्या. 31च्या डाव्या साईडची जर तुम्हाला असं जर विचारलं तर काय करायचं, 31 गुणिला 2 करायचं म्हणजे 31 2 झालं 65. तर ते जर 31 ला वर्गमूळाला समजा गुणिला 2 केलं तर त्या ठिकाणी बेरीज किती मिळते, 62. पण तसं समजत नसन तर 31च्या पूर्वीची समसंख्या 30 आहे, 31च्या नंतरची संख्या किती आहे, 32 आहे. 30 आणि 32 किती होईल, 62. तर याचे त्या समसंख्येची बेरीज किती आली, 62. गणित नंबर 54 बघा. क्रमशः 1 ते 8 संख्येच्या वर्गाची बेरीज किती. बिलकुल सोपं आहे. आता 1 आणि 8 किती होतात, 9. मग काय म्हणायचं बघा, काय करायचं, वर्गाची बेरीज काढायची. मग वर्गाची बेरीज काढण्यासाठी लक्षात घ्या काय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हे तर माहित पाहिजेत का नाही आपल्याला. मग पहिली शेवटची संख्या किती आहे, 8. 8 गुणिला 8 आणि किती 9. 8 गुणिला 9 पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं, 8 अधिक 9 भाग्याला किती घ्यायचे, 6. आता वर्ग संख्येची बेरीज काढायची असेल, 1 ते 8 संख्येच्या वर्गाची बेरीज काढायची असेल तर काय म्हणायचं सांगा. 8 गुणिला 9 पहिल्या कंसात 8 गुणिला 9, दुसऱ्या कंसामध्ये 8 अधिक 9 अपॉन 6. बोला एकदा, वर्ग संख्येची बेरीज काढायची असेल तर पहिल्या कंसामध्ये 8 गुणिला 9, दुसऱ्या कंसामध्ये 8 अधिक 9 अपॉन 6. मग 8 न मग किती झाले सांगा, 72. आणि 8 9 किती, 17. 6 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये, 6च्या. 6 1 6, 6 12 72 म्हणजे 12 सकम 72. कोणाचा गुणाकार करायचा, 17 आणि 12चा.
12 साती 84 ची 4 हातचे आले 8, 12 का 12 आणि 12 8 किती 20, तर याचं उत्तर किती आलेलं आहे 204. पंचावन्न नंबरचं गणित बघा. 40 मीटर लांबीची पट्टी 60 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. आता तुम्ही म्हणसाल की या ठिकाणी एका चॅप्टर मधले 2-2 गणित आहे. हो, कारण याच्यामधले काय 9 चॅप्टर आपण घेतलेले असतात, त्याच्या प्रत्येक याच्यामधले काय करावं लागते 3-3 गणित किंवा 2-2 गणित घ्यावंच लागतात. त्यामुळं तसं वाटू देऊ नका, कारण प्रॅक्टिस करताना तुम्हाला पेपरचा सराव सुद्धा असा केला मुळे सगळं जो अभ्यास केला जातो तो खरा अभ्यास असतो. तर मग आता इथं 40 मीटर लांबीची पट्टी आहे, किती ठिकाणी कापली 7 गाव 8 तुकडे, 8 1 8 8 5 40, तर मग किती मीटर लांबीचे आहे 5 मीटर लांबीचे, 5 हे उत्तर आहे. 56 नंबरचं गणित बघा. एका चौरसाची परिमिती या ठिकाणी काय आहे 128 आहे, वर्गमुळात 128, हे 1128 नाही, हे लक्षात घ्या. वर्गमुळात 128 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती या ठिकाणी लांबी काढायची आहे. आता याच्यामध्ये आम्हाला काय करायचंय, पहिलं परिमितीमधून बाजू काढायची. परिमितीमधून बाजू काढल्यानंतर आम्हाला कर्णाची लांबी सांगता येईल. तर मग आता सांगा चौरसाची परिमिती म्हणजेच काय, तुम्हाला सूत्र माहिती आहे, बोला सगळेजण. चौरसाची परिमिती म्हणजे काय 4 गुणिला बाजू. ती इथं काय करायचं माहिती का, किती आहे परिमिती कंसामध्ये 128. मग आता हे 128 आहेत, तर 64 गुणिला 2, 64 गुणिला 2 केले तर मग आता इथं काय होईल 64चं वर्गमूळ किती आलं 8, म्हणजे 8 वर्गमुळात 2 झाले का नाही, ते गुणिला 4 आहे तर काय होईल भागीला 4, 4 1 4 4 2 8, तिथं काय राहिलं 2 वर्गमुळात 2. ती काय आली बाजू आली. तर आता बाजू आलेली आहे, तर आम्हाला कर्णाची लांबी काढायची असेल तर या ठिकाणी आम्हाला कर्णाची लांबी काढत असताना काय माहिती पाहिजे, कर्ण बरोबर बाजू गुणिला वर्गमुळात 2. सांगा इथं कर्णाची लांबी काढण्यासाठी काय म्हणायचं, कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2. मग आता इथं बाजू किती दिलेली सांगा 2 वर्गमुळात 2, तर इथं गुणिला वर्गमुळात 2. मग आता यांचं काय होईल 2 वर्गमुळात 2 दोन्ही किती झाले 4, आणि इथं 4चं वर्गमूळ किती होईल गुणिला 2. तर आता हे तुम्हाला समजलं नसेल पुन्हा डबल समजून सांगतोय की इथं 2 वर्गमूळ किती झालं 2 दोन्ही 4, 4चं वर्गमूळ किती 2, मग 2 दोन्ही 4, तर कर्णाची लांबी किती आली आहे 4 सेंटीमीटर. 57 नंबर गणित बघा. एका चौरसाची बाजू 3.5 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर आहे. चौरसाची बाजू 3.5 सेंटीमीटर आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण किती आहे 7 सेंटीमीटर आहे. तर तुम्हाला काय करायचं, तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक काढायचा आहे. फरक एकदम काढायचा आहे. मग क्षेत्रफळामधील फरक म्हणजेच काय हे जाणून घ्यायचं आहे. तर हा फरक काढायचा असन डोक्याला ताण नाही घ्यायचा, म्हणजे चौरसाची बाजू गुणिला चौरसाचा कर्ण आपण 2 करायचा आहे. काय म्हणायचंय, चौरसाची बाजू गुणिला चौरसाचा कर्ण आपण 2 करायचा आहे. चौरसाची बाजू किती आहे 3.5 आहे, 3.5 गुणिला आणि चौरसाचा कर्ण किती आहे 7 आहे. मग आता 2 1 2 2 3.5 7, म्हणजे 7च्या निमी किती झाले 3.5. तर आता तुम्हाला काय करायचंय पॉईंट, एक अंक सोडून पॉईंट गुणा एक अंक सोडून पॉईंट म्हणजेच काय 2 अंक सोडून पॉईंट येणार. 35 गुणा 35 म्हणजे काय 35चा वर्ग किती 5चा वर्ग 25 आणि 3 गुणिला 3 चौक 12, 1225 झालं का नाही. एक अंक सोडून पॉईंट गुणा एक अंक सोडून पॉईंट म्हणजे किती 2 अंक सोडून पॉईंट. तर या ठिकाणी त्यांचा फरक किती आला 12.25 चौरस सेंटीमीटर. पुन्हा डबल एक गणित सांगतोय, क्षेत्रफळाचा फरक काढायचा असेल तर चौरसाची बाजू गुणिला चौरसाचा कर्ण आपण 2 इतकंच करा आणि त्याच्यामध्ये काळं पांढरं म्हणजे काटछाट करा आणि उत्तर काढून घ्या. गणित नंबर 58.
एका चौरसाचे क्षेत्रफळ 156.25 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? तर मग आता क्षेत्रफळामधून परिमिती काढायची असेल तर आम्हाला काय माहिती पाहिजे? बाजू माहिती पाहिजे. परिमितीमधून क्षेत्रफळ काढा का क्षेत्रफळामधून परिमिती काढा, तर आम्हाला काय माहिती पाहिजे? बाजू. तर मग आता क्षेत्रफळामधून इथं काय करायचं आहे? वर्गमूळ काढावं लागेल. डायरेक्ट काय करायचं? याचं वर्गमूळ काढायचं म्हणजे बाजू निघत, आणि बाजू गुणला काय करायचं? 4 करायचं, निघली परिमिती. मग सांगा चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? स्पष्टपणे समजून सांगतोय, बाजूचा वर्ग. मग आता बाजूचा वर्ग म्हणल्यानंतर किती चौरस सेंटीमीटर आहे? 156.25 चौरस सेंटीमीटर आहे. तर मग आता यांची काय करायची? बाजू काढायची. तर बाजूच्या वर्गमूळाचं वर्गमूळ किती? बाजू. तर याचं काढायचं असेल तर 25चं वर्गमूळ किती? याचा 5 घ्यायचं आहे. आणि 156चं वर्गमूळ हे कोणाच्या दरम्यान आहे? 12 आणि 13च्या वर्गमूळाच्या. मग आता इथे काय करायचं? 144. मागील संख्या कधी घ्यावं लागते? मग 144 आहे, आणि 13चा वर्ग किती? 169 आहे. 144चं वर्गमूळ किती घ्यायचे? 12 घ्यायचे. मग आता 2 अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ काय? 1 अंक सोडून पॉईंट, म्हणजे 12.5 सेंटीमीटर काय आली? बाजू आली. तर तुम्ही काय करायचं? गुणीला 4 करून टाकायचं. परंतु आता समजण्यासाठी चौरसाची परिमिती म्हणजेच काय? 4 गुणीला बाजू. चौरसाची परिमिती म्हणजेच काय? 4 गुणीला बाजू. आणि 4 गुणीला बाजू म्हणजे काय? 12.5. 12.5 4 गुणीला 12.5 केलं ही बाजू. मग सांगा 4 पंच 20 0 8 2 12 चौक 48 48 आणि 2 किती झाले? 50. ती इथं पॉईंट द्यायचा, 1 अंक सोडू नये. तर म्हणून या ठिकाणी सांगा परिमिती किती आली? 50 सेंटीमीटर आहे. परिमिती सेंटीमीटर मध्ये मोजतात, क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात, हे लक्षात घ्यायचं आहे. तर आता पुढचं गणित बघायचं आहे. 59 नंबर. एका आयताकृती सभागृहाची लांबी 25 मीटर, रुंदी 12 मीटर आहे. तर 25 सेंटीमीटर बाजू असलेल्या किती चौरसाकृती लाद्या सभागृहाच्या जमिनीवर बसवण्याला लागतील? गणित एकदम सोपं आहे. ते इथं काय दिलं? आयताकृती सभागृहाची लांबी, खोली जी असं कशी असते? आयताकृती असते, आणि लांबी आणि रुंदीमध्ये असते, हे लक्षात घ्यायचं आहे. गणित अवघड नाही. तर मग आता इथं काय करायचंय? सभागृहाचं क्षेत्रफळ आणि फरशाचं क्षेत्रफळ असं मांडायचंय. कारण सभागृह मोठं आहे म्हणून ते कुठं मांडायचं? अंशस्थानी मांडायचं. आणि फरशा लहान आहे म्हणून कुठं मांडायचं? त्या छेदस्थानी मांडायच्यात. तर लाद्या काढण्यासाठी काय म्हणायचंय बघा? लाद्या काढण्यासाठी सभागृहाचे क्षेत्रफळ आपण फरशाचे क्षेत्रफळ. सांगा लाद्या काढण्यासाठी सभागृहाचे क्षेत्रफळ आपण फरशाचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी. सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी. तर फरशाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी म्हणण्याऐवजी बाजू गुणिला बाजू. तर मग आता इथं लांबी किती आहे सांगा? 25 मीटर आहे, आणि रुंदी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. तर आता काय करायचं? इथं 25 सेंटीमीटर दिलंय, तर म्हणजे 25 गुणिला 25 करावं लागेल डबल. कारण फरशाचे क्षेत्रफळ बाजू 25 म्हणजे काय? बाजू गुणिला बाजू. इथं कंप्लीट आलंय. तर मग हे सेंटीमीटर खाली मांडल्यामुळे आम्हाला सुद्धा काय करावं लागेल? 25 मीटर आणि 12 मीटरचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. 1 सेंटीमीटर म्हणजे काय? 100 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर म्हणजे काय? 200 सेंटीमीटर. तर 8 सेंटीमीटर म्हणजे काय? 800 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे काय? 2500 सेंटीमीटर. आणि 12 मीटर 25 मीटर म्हणजे 2500 सेंटीमीटर. आणि रुंदी 12 मीटर म्हणजे काय? 1200 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर मध्ये रूपांतर केलंय. तर मग आता भाग तोडायचा. 25 आणि 25 कोणत्या पाड्यात आहे? 25च्या. 25 एक 25, 25 एक 25, 2 शून्य उचला, लिहा. पुन्हा 25 आणि 100 कोणत्या पाड्यामध्ये? 25च्या. 25 एक 25, 25 100, 4 आणि 1200चा गुणाकार करायचा आहे. 2 शून्य उचलायचे, जसे तसे लिहायचे. आणि 12 चौक किती? 48. 4800 फरशा म्हणजे लाद्या बसवण्यात येतील. तर उत्तर 4800 आहे. त्यानंतरचं शेवटचं गणित आहे 60 नंबरचं गणित आहे. 50 मीटर बाय 330 मीटर आकाराच्या. बाय म्हणजे बाय म्हणजे टाटा नाही. काय? बाय म्हणजे गुणिला. 50 सेंटीमीटर बाय म्हणजे 25 गुणिला 30 मीटर आकाराच्या आयताकृती बागे सभोवती असून कडेनं 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर रस्त्यात सोडून बागेचे क्षेत्रफळ किती? आता याच्यामध्ये आयताकृतीमध्ये जर समजा बागेचं क्षेत्रफळ पाहिलं
तर आता 30 मीटर नाही 50 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद, 30 मीटर आहे आणि दोन्हीपैकी एक घ्यावं लागतंय. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, कडेने 2.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. मग 2.5 मीटर म्हणजे या ठिकाणी 2.5 2.5 2.5 2.5 असा रस्ता आहे का नाही, हे समजणं महत्वाचं आहे आम्हाला. मग याच्यामध्ये काय होईल, 2.5 आणि 2.5 5 दोन्ही साईडनं म्हणजे 2.5 2.5 असं जाईल, 2.5 आणि 2.5 किती जाईल 5. म्हणून या ठिकाणी काय करायचं, बेरीज याची 2.5 आणि 2.5 म्हटलं तर किती होईल 5, एवढं लक्षात ठेवायचं आहे 5. तर आता आम्हाला गणित सोडवायचं आहे. तर मग आता काय करायचंय, 5 तर आम्हाला मिळाले, 3.5 असेल तर काय करायचं, रस्ता सोडून समजा कुंपण असो काही असो तर 3.5 किती म्हणायचं 7, 4.5 असेल तर 4.5 4.5 किती 9. अशी गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे रस्त्याच्या रुंदीच्या बाबतीत. आता त्याच्यानंतर 50 म्हणून किती काढायचे, आता बागेचे सांगा, बागेचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, इथं लिहायचं, बागेचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिला रुंदी वय. बागेचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, लांबी गुणिला रुंदी वय. मग आता लांबी किती आहे सांगा 50 गुणिला रुंदी किती आहे 30. तर दोन्ही याच्यामधून काय करायचे 5 5 वजा करायचे दोन्ही साईडनं सुद्धा, 2.5 आणि 2.5 5. तर मग आता सांगा किती, 50 मधून 5 गेले किती राहिले 45 गुणिला 30 मधून 5 गेले किती राहिले 25. तर मग आता यांचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 25 5 सव्वाशेशी 5 चले 12 25 100 आणि 12 किती झाले 112, 1125 चौरस सेंटीमीटर बागेचे क्षेत्रफळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर झाल्यानंतर लगेच तुम्हाला या उत्तर मिळतील आणि त्याच्यानंतर गणिताचा व्हिडिओ सुद्धा मिळेल आणि बुद्धिमापनचा सुद्धा त्या ठिकाणी 20 प्रश्नाचा व्हिडिओ मिळेल आणि गणिताचा 25 प्रश्नाचा व्हिडिओ मिळेल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, टार्गेट तुम्हाला 2 पेपरचा, हप्त्यातून 2 पेपर असेल, टार्गेट देऊन पेपर असेल, सिलेबस देऊन पेपर असेल. तुम्ही सिलेबस दिलेला अभ्यास करायचा आणि त्याच्यावर पेपर सोडवायचा. 4 पेपरमध्ये ऑलवर एक सस्पेंड पेपर होईल. त्याच्यामुळे तुमची प्रगती होणं, याच्यासाठी माझे या ठिकाणी सचोटीने आणि कसोटीने प्रयत्न असतील आणि त्याप्रमाणे आपण काय करायचं, रात्रंदिवस जागायचं आणि हिंमत धरायची. काय 4 दिवस परेशानी होईल, पण रात्र 1-1 2-2 वाजे लोक जागा, सकाळी पुन्हा 5-6 वाजता उठा आणि अभ्यासाला लागा. फक्त बुधवार आणि रविवारच्या दिवशी 1-1 2-2 घंटे शिल्लक झोप घ्या, पण आता थांबायचं नाही. आपल्याला नोकरी लागण्यासाठी कमीत कमी 6 महिने आणि 1 वर्ष लागतात. 1 वर्ष भरपूर झालं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल त्या दिशेने प्रयत्न करायचे, त्या दिशेने अभ्यास करायचा आणि आपण तयारी करायची आणि लवकरात लवकर कसं नोकरी लागेल या प्रयत्नामध्ये आपण बिलकुल सुरुवात केलेली आहे आणि त्या ठिकाणी बिलकुल माझा तुम्हाला सपोर्ट राहील आणि त्याच्यामुळं कोणताही विद्यार्थी मागे पडणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना गणित जमण्यासाठी मी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा शोधून काढलेला आहे आणि त्या गणिताच्या ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यांना गणित जमेल आणि तोही सुद्धा विद्यार्थी गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेईल, कारण त्यानं सांगितल्या पद्धतीने तयारी करणं महत्वाची आहे. चला तर आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.